Hello everyone, my name is Shreya Dharmapal Vaidya. Today we have learning second chapter of science, the living world. Can you recall this? The things seen in the picture say whether they are living or non-living. म्हणजे या चित्रामध्ये कोणकोणत्या सजीवसृष्टी आणि कोणकोणत्या निर्जीवसृष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आहेत, ट्रीज, गर्ल, बॉय, डॉग, chickens and hen, etc. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत फॅन, टेबल लॅम्प, bucket, ball, kite, box, etc. Can you recall characteristics of living things? There are many kinds of plants and animals around us. They show some similarities and some difference. आपल्या सभोवताली खूप झाडे आणि प्राणी आहेत, पण त्यांच्यामध्ये काही फरक दिसतो. Yet with the help of certain features we can tell that they are all living things. These features are not seen in non-living things. आपण त्यांच्या विशिष्ट हालचालीवरून किंवा विशिष्ट वैशिष्ट्यावरून आपण हे समजू शकतो की ते सजीव आहेत आणि these features are not seen non-living. ते जे वैशिष्ट्य आहेत ते निर्जीवमध्ये बघितले जात नाहीत. Such features are said to be the characteristics of living things. ते फक्त सजीवसृष्टीमध्येच असतं. Let us study these characteristics. Can you recall growth? What difference do we see between the young ones and the adults in the picture? या चित्रामध्ये तुम्ही कोणकोणते लहानातून मोठे झालेले म्हणजे लहानातून प्रौढ अवस्थेत गेलेले कोणकोणते फरक बघू शकतो. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगी आणि एक लहान मुलगा आहे आणि त्यांच्यासमोर एक लहान कोंबडीचं पिल्लू म्हणजे चिकन पण आहे आणि एक कुत्रा आहे. त्याच्या मागे एक झाड आहे छोटंसं. नंतर ते जे मुलगा आणि मुलगी ते दोघं जण मोठे झाले आहेत आणि ते चिकन जे आहे ती कोंबडी पण इथे मोठी झाली आहे आणि कुत्र्याची पण थोडीशी वाढ झाली आहे आणि मागच्या झाडाची पण वाढ झाली आहे. तिसऱ्या चित्रामध्ये ते दोघं जण तरुण झाले आहेत आणि त्यांचं कुत्रं पण मोठं झालं आहे आणि ती कोंबडी नाही आहे म्हणजे ती कोंबडी मरून गेली असेल आणि झाड पण मागचं मोठं झालं आहे. चौथ्या चित्रामध्ये ते दोघं जण म्हातारे झाले आहेत आणि त्यांच्याजवळ ते कुत्रं होतं ते पण नाही आहे आणि मग त्यांचं झाड पण मोठं झालं आहे. अ बेबी grows up to become an adult person, woman or man. लहान मूल प्रौढ अवस्थेपर्यंत वाढतं. During the period of its growth, the baby gains in height, weight and strength. लहान मूल मोठे होताना ते वजन, उंची आणि मजबूतीने वाढतं. In the same manner, all animals grow into adults in a certain period. असं सेम ॲनिमलमध्ये सुद्धा होत असतं. ते पण लहानातून मोठे होतात, प्रौढ अवस्थेपर्यंत जातात. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years of this growth. मानवाची पूर्ण वाढ होईपर्यंत त्याला 18 ते 21 वर्ष लागतात. थँक्यू.